चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व फळांचा लिलाव सुरू। चोपडा शहरातील नगर परिषदेच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला भाजीपाला व फळांचा लिलाव आजपासून बंद करण्यात आला असून तो अधिकृतपणे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू करण्यात आला आहे। आजपासून सुरू झालेल्या भाजीपाला व फळांच्या लिलावाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी व्यापारी आणि शेतकऱ्यांचे स्वागत करून लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव व्हावा हे आमदारांचे स्वप्न होते आणि ते आज पूर्ण झाले आहे। त्यामुळे आता तालुक्यातील भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल असा विश्वास बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। आजपासून मार्केटला जे भाजीपाला लिलाव सुरू झाला आहे, कसं वाटतंय? काय वाटतं व इकडे जर सुरू झालं तर योग्य वाटत आहे। योग्य वाटत आहे। काय नाव आहे आपलं? आज खऱ्या अर्थाने मी सांगतो की आपले जे आमदार आहेत, कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। कारण की ज्या दिवसापासून या संचालक मंडळ त्यांचं पॅनल या मार्केट कमिटीवर बसलं त्या दिवसापासून आमदार साहेब नेहमी सांगत होते की आपण फक्त शेतकऱ्यांचे देणे लागतो आणि शेतकऱ्यांसाठी आपल्याला 5 वर्षात जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करू बुवा। तर आम्ही मागे भरपूर विषय केले, भुसार मालाचा विषय केला, शेतकऱ्यांना चहा पाणी द्यायचा व्यवस्था विषय केला, तरी आमदार साहेबांच्या मनात कुठेतरी बोचत होतं की आपला जो भाजीपाला उत्पादक किंवा फ्रूट उत्पादक शेतकरी आहे तो आजही वाऱ्यावर आहे बुवा, त्याला कुठल्याही मार्केट कमिटीचं किंवा कसलंच संरक्षण नाही आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही काहीही करा आणि मार्केट कमिटीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव सुरू करा। तर त्या अनुषंगाने सभापती साहेब आणि सर्व संचालक मंडळ आम्ही प्रयत्न करत होतो। खरे प्रयत्न इथे सभापती साहेबांचे, आम्ही सर्वांनी प्रयत्न करून आज काही करून ते भाजीपाला मार्केट आज आपल्या प्रिमायसेसमध्ये आणलं। मित्रांनो, याचा फायदा असा होईल की कुठल्या शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर तिथे तो शेतकरी दाद मागायला कुणाकडे जायचा तर त्याला ते माध्यम नव्हतं, पण इथे जर शेतकऱ्यावर अन्याय झाला तर तो मार्केट कमिटीकडे येऊ शकतो, सभापतीकडे येऊ शकतो, संचालक मंडळाकडे येऊ शकतो। म्हणजे खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्याला न्याय मिळालेला आहे। भाजीपाला उत्पादक जो शेतकरी आहे त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे। आणि मार्केट कमिटीमध्ये जेव्हा लिलाव सुरू होईल तेव्हा उद्या उठून बाहेरचे व्यापारी सुद्धा घ्यायला येतील की चोपड्या तालुक्यात भाजीपाल्याची आवक चांगली आहे बुवा, आणि इथे प्रीमाइसेस चांगलं आहे, इथे कोणाची मोनोपाली राहणार नाही व्यापाऱ्यांची, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमच्या साऱ्या संचालक मंडळाचा निर्णय आज एक यशस्वीरित्या पार पडलेला आहे। अथक प्रयत्नातून संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी एक मोठा निर्णय घेतलेला होता। शेतकऱ्यांची जी पूर्वीपासून पिळवणूक होत होती, तिथं जागा नव्हती, खाणीच्या साम्राज्यामध्ये नगरपालिकेच्या प्रिमायसेसमध्ये भाजीपाल्याचे व्यापार होत होते। शेतकऱ्यांचे नेहमी आम्हाला सूचना येत होत्या की आमचे लिलाव आपल्या प्रिमायसेसमध्ये व्हावा। आमचे मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं की आपण शेतकऱ्यांचे काहीतरी देणे लागतो, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणे लागतो। छोटा मोठा शेतकरी असेल, भाजीपाला उत्पादक असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, त्यालासुद्धा आपल्या प्रिमायसेसमध्ये चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न या संचालक मंडळाने करायला हवा। म्हणून आमच्या अथक प्रयत्नांनी संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने आम्ही शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी हितगुज साधून, दोघांचे समन्वय साधून या ठिकाणी मार्केट कमिटीत भाजीपाल्याचे आणि फ्रूटचे लिलाव या ठिकाणी आजपासून चालू करत आहोत। आम्हा जिथं लिलाव सुरू आहे तिथं थोडासा आवाजाचा गोंधळ होतोय, तर त्यांच्याशी मागणी की प्रीमायसेसमध्ये मोकळ्या जागेत जर लिलाव झाला तर बरं होईल बा। आमचा आज पहिला दिवस आहे, आम्ही व्यापारी बांधवांना हे शेड उपलब्ध करून दिलं। त्यांनी सुद्धा रात्री म्हटलं की आम्हाला चालेल, पण त्यांच्या जेव्हा लिलाव पुकारणे होतं तर त्यांना अडचणी भासत आहेत। आम्ही त्यांना बाजूचं जे ग्राउंड आहे आमचे ओपन ग्राउंड ते परवापासून आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहोत। तालुक्यातील जे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्यांना काय आव्हान करणार आपण? चोपडा तालुक्यातील भाजीपाला आणि फ्रूट उत्पादक शेतकऱ्यांना एकच आव्हान करतो, येणारा आपला माल चांगला स्वच्छ प्रतीचा आणा आणि आपल्या प्रीमायसेसमध्ये आणा। नक्की आपल्या शेतकऱ्याला चांगला न्याय मिळण्याचे काम आमच्या संचालक मंडळ इथं कटिबद्ध आहे। तसेच आमचे व्यापारी बांधवसुद्धा त्या शेतकरी बांधवांना चांगला भाव आणि चांगला वाजवी रेट द्यायला इच्छुक आहे। लोकनायक न्यूज